सर, राळेगावमध्ये मुलींच्या विक्री प्रकरणाचा दावा भाजपने केलेला आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. नेमकं काय प्रकरण आहे, काय वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये पहिले दोन मॅटर मिक्स झालेला आहे. पहिले परवा राळेगावमध्ये एक बालविवाह होणार होता. त्याच्यामध्ये मुलगी 15.5 वर्षाचा मुलगी होता आणि जो लग्न करणार होता तो पण आदिवासी समाजाचा होता. त्यांच्या वय 44 होता आणि आपल्याला माहिती भेटले बरोबर त्यांना आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मॅटर थोडा मिक्स झालेला आहे. राळेगाव शहरामध्ये एक कल्याणी कुरेशी म्हणून एक लेडी आहे आणि त्यांच्या पती मजर कुरेशी म्हणून आहे. हे दोघं जनरली काही मॅरेज करण्यामध्ये एक मीडिएशनचं काम करतात असं आपल्याकडे माहिती आलेलं आहे. त्याच्यामध्ये दरम्यान आतापर्यंत आमच्या चौकशीमध्ये काही आदिवासी मुलींच्या यांना लग्न केले म्हणून काही मिळून आले नाही आहे. काही बाकी वेगळ्या समाजच्या ज्यांच्या लग्न होतच नाही आज जिथे मुलींच्या गरज आहेत त्यासारख्या म्हणजे चंद्रपूर, नागपूर, जालना, औरंगाबाद अशा ठिकाणी इकडून मुलींना ती लोक मध्यस्थ करून करण्यात आलेला आहे. हे एक वेगळं प्रकरण आहे. आता मला हे संघटनाकडून आम्हाला भरपूर महिला मुली मिसिंग आहे म्हणून आमच्याकडे माहिती आलेली आहे. अगर रिकॉर्डवर आम्ही चेकिंग केले तरी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये 2025ला 38 महिला मिसिंग होता. त्यापैकी 37 महिला मिळून आलेल्या आहे, म्हणजे एकही महिला मिळून आलेला नाही आहे. आणि 2025मध्ये अपहरणमध्ये 14 मुली अपहरण झाल्या होत्या, म्हणजे जो पाडून नेणे आणि असं बोलतात आपण. 14 पैकी 12 मिळून आलेल्या आहे, 2 मिळून आलेलं नाही आहे. आणि 2026मध्ये मिसिंगमध्ये 9 लेडीज मिसिंग झाले, त्यापैकी 8 मिळून आले, 1 मिळून आले नाही आहे. आणि अपहरणमध्ये 2 अपहरण झालं होतं, त्यापैकी सर्व लोक मिळून 2 पैकी 2 पण मिळून आलेलं आहे. हे जो आपल्या पोलीस रेकॉर्डवरच्या डिटेल्स आहे तुम्हाला सांगतो. याच्या मी याच्यासोबत चर्चा केले. जो 34 नंबर आकडेवारी सांगतात त्याच्या रिलेटेड सध्या आपल्याकडे काही डिटेल्स नाही आहे. पण आम्हाला पण एक शंका अशा निर्मित झालेली आहे. अशा काही मुली मिसिंग होतात पण आपल्याकडे येतच नाही का, म्हणजे इन्फॉर्मेशन येतच नाही आईवडिलांकडून. अशा काही माहिती आहे का त्याच्या रिलेटेड आम्ही डिटेलमध्ये चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये अगर काही निष्पन्न झाले 100% आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. सर, परराज्यामध्ये सुद्धा यांचं लग्न केलं जात आहे? नाही, आपला जो माहितीप्रमाणे परराज्यामध्ये काही माहिती नाही केलेलं आहे. टोटल माझ्याकडे जो माहिती आहे परभणी, संभाजीनगर, चंद्रपूर, जालना आणि नागपूर अशा ठिकाणी ते लग्न करण्यात आलेलं आहे. धर्मांतरण यांचं केलं जात असल्याचं देखील आरोप आहे. यात काही आढळलं आहे का? आमच्यासमोर असं आता काही आढळून आलेलं नाही आहे. पण स्वतः ते कल्याणी कुरेशी आहे, ती हिंदू होता, ती याच्यासोबत लग्न केले शायद त्याच्यामुळे असं माहिती आलेली असेल, पण आमच्याकडे काही माहिती नाही आहे तसं. राळेगाव परिसरात शांतता राहावी आणि नागरिकांनी देखील आता पोलिसांवर विश्वास ठेवावा या दृष्टीने काय आव्हान आपलं? मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, पोलीस डिपार्टमेंट प्रोफेशनल पद्धतीने निष्पक्षपात पद्धतीने चौकशी करतात. याच्यामध्ये जो बी निष्पन्न होईल आणि जो बी आरोपी निघणार आहे त्यांना आम्ही 100% सोडणार नाही आहे, त्यांच्यावर नक्की कारवाई करणार आहे. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, या मॅटरला आता सोडून टाका, आमच्यावर सोडा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आता तुम्हाला इव्हन माननीय मंत्री विखे साहेब पण भेट दिलेली आहे, ते पण तेही सांगितलेलं आहे. आम्ही 100% पुढच्या आठवड्यापर्यंत डिटेलमध्ये डीप चौकशी, म्हणजे जो आरोपीचं नाव आलेलं आहे अशा आम्ही निष्पन्न करणार आहे की त्यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण चेकिंग करणार, त्यांच्या CDR पण चेकिंग करणार. असं पूर्ण सर्व प्रकरणामध्ये असं बघून आम्ही त्यांच्यावर काही निष्पन्न झाले तर कारवाई करणार आहे. सर, या भागामध्ये कल्याणी कुरेशी जी आहे ती व्यवसाय करत होती अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे आणि त्या माध्यमातून मुली पुरवल्या जात होत्या ग्रामीण भागातल्या, त्यांना फूस लावल्या जात होता अशी माहिती पहिले आहे. आम्ही जो मजर कुरेशीच्या विरुद्ध एक तलवार सापडल्यामुळे त्यांच्या घरी त्यांच्यावर आम्ही 425चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरा तुम्ही जो बोलतात की अशा प्रॉस्टिट्यूशनसारखा म्हणजे मीडिएशन करतात तसा प्रकरण आमच्याकडे आले नाही आहे. अगर अशा कोणी पुढे येऊन आम्हाला तक्रार दिली अगर त्याच्या रिलेटेड आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये किती जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि किती जणांना आरोपी या संपूर्ण विषयात केलेला आहे? आम्ही जो परवा चाइल्ड मॅरेज जो ॲक्ट आहे त्याच्या रिलेटेड बालविवाह प्रतिबंधक नियमानुसार कायद्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केले. त्याच्यामध्ये 5 लोकांना आरोपी करण्यात आलेला आहे. आणि हे जो वेगळं प्रकरण आहे याच्यामध्ये एकही आमच्याचा गुन्हा मजर कुरेशीच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे.